तर कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुण्याच्या संचालिका सीए सुरेखा जोशी यांच्याशीही बातचीत केली आहे, पाहूयात. पुणे गणपती उत्सवाचं वैशिष्ट्य सांगायचं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि सांस्कृतिक राजधानी आहे आपली ती. तर त्याला अनुसरून वैविध्य आणि विशेषण पुण्याचं जपून पुण्याचा गणेशोत्सव आज कैक वर्ष सुरू आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये पुण्याचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळे देखावे आणि परंपरेवर दिलेला भर हे मला वाटतं. म्हणजे आध्यात्मिक देखावे असतात किंवा पारंपरिक देखावे असतात किंवा पुढे आपण असं म्हणूया की आता हल्ली बदललेल्या काळामध्ये समाज परिवर्तन करणारे देखावे आहेत. त्याच्यामध्ये अगदी हल्लीच्या घडामोडी पण कव्हर केल्या जातात. जसं आता बरेच गणपती मंडळ आता ऑपरेशन सिंदूर हे पण दाखवत आहे किंवा सर्जिकल स्ट्राईक मागच्या वर्षी खूप दाखवले. मध्यंतरीच्या काळात थोडंसं एक लोण जास्त आलं होतं की दिव्यांची खूप रोषणाई आणि त्याच्याबरोबर हिंदी किंवा मराठी म्युझिक. पण मला आता असं वाटतं अलीकडे पुन्हा तो कल बदलला आहे आणि समाज जागृती आणि त्याच्याबरोबर परंपरा जतन हे पुण्याचं वैशिष्ट्य आहे. पुणे हे कायम प्रोग्रेसिव्ह माइंडसेटसाठी प्रसिद्ध आहे आणि बुद्धिमंतांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तर तेही वेगळेपण गणपती उत्सवामध्ये टिकवून आहेत असं मला वैशिष्ट्य वाटतं पुण्याचं. थोडे नवीन बदल मला गणपती मंडळ खूप छान करत आहेत. हल्लीची पिढी खूप छान करते आणि खरंच मला कौतुक वाटतं की ही पिढी वेगवेगळे प्रकार म्हणजे आता सांगायचं तर खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा पण वापर दिसतो आणि या मुलांना आपण नवीन पिढीला जर मुळापासून आपली संस्कृती समजावून सांगितली तर ती लोकं खूप छान पद्धतीने प्रश्न विचारतात आणि पटल्यानंतर ते अंगीकारतात असं माझ्या लक्षात आलं आहे. ही तरुण पिढी खूप प्रोग्रेसिव्ह आहे. तर त्याचा आपण खरं थोडा फायदा करून घेतला पाहिजे. म्हणजे गणपती मंडळांनी खूप मोठी गणपती मंडळं किंवा मोठ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये आपण बघतो की 5 किंवा 10 दिवसांचा गणपती असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. जसं की कुणी ब्लड डोनेशन करतं, कुठे आमच्या सोसायटीमध्ये यावेळेला गरिबांसाठी आम्ही एक एकत्रीकरण केलं, चांगले कपडे, चांगल्या वस्तू. आणि मग गणपती उत्सवात कारण सगळेजण एकत्र येतात, भेटतात, एरवी एवढा वेळ होत नाही, मग ते कुठे नेऊन द्यायचे कुठल्या वाड्या वस्त्यांमध्ये. हा एक अभिनव उपक्रम केला. तर मला एक बदल असा सुचवावासा वाटतो की मोठ्या पण गणपती मंडळांनी आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये हे असे उपक्रम राबवावेत आणि त्याच्याबरोबर थोडं मुलांना मनोरंजनाबरोबर आपण म्हणूया की एखाद दिवशी एखादं व्याख्यान हे एखाद्या खूप मोठ्या सायंटिस्टला किंवा तिथल्या फेमस सायंटिस्टला बोलवायचं किंवा डॉक्टर्सना बोलवायचं आणि त्याच्यावरचं जे हल्लीचं लेटेस्ट नॉलेज आहे ते पण मुलांना नुसतं मनोरंजन किंवा गाणी नाच हे न करता इथे पण लक्ष दिलं पाहिजे.